नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी कृष्णराज महाडिक आहेत. खरं पाहायला गेलं तर कोल्हापुरात त्यांचं नाव आहेच, त्यांच्या संपूर्ण महाडिक कुटुंबाचं नाव आहेच. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यांचे व्लॉग असतील, त्यांचे रील्स असतील, त्यांचं कॉन्टेंट असेल, हे जेनझीजना येणाऱ्या पिढींना आकर्षित करणारं असतं. परंतु आता आपण जर पाहिलं, त्यांना आज एक फार मोठी जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. सर, सर्वप्रथम तुमचं म्हणजे शुभेच्छा तुम्हाला. आणि काय सांगाल, ही निवड झालेली आहे म्हणजे राजकारणामधील यापूर्वी जे अध्यक्षपदी होते युवा मोर्चाचे, ते सक्रिय राजकारणात होते. अनेक आरोप प्रत्यारोप आणि फार मोठी नावं होती. तुम्ही सांगताय नाव तर आपलं मोठंच आहे, परंतु सक्रिय राजकारणातला तुमचा अनुभव आणि एकंदरीत हे संपूर्ण कसं हे बळ पेलणार आहात तुम्ही? मी खरं तर पहिलं सर्वप्रथम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे खूप मनापासून आभार मानतो. खूप मोठी जबाबदारी त्यांनी मला दिली, खूप मोठी संधी ही माझ्यासाठी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणं ही एक खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. खूप कमी लोकांनाही संधी मिळते आणि मी त्यातला एक आहे. मी पक्षाचं सुद्धा खूप मनापासून आभार मानतो आणि एकंदरीत जगातल्या एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करायला मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि नक्कीच मी संपूर्ण ताकदीने माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करून माझ्या संपूर्ण ताकदीने जे काय करता येईल ते ह्या पक्षाच्या वाढीसाठी करणार. एकंदरीत तुमच्यासमोर फार मोठी आव्हान आहेत, परंतु त्यापूर्वी या गोष्टीकडील तुम्ही आमदारकी लढवणार होतात. एकंदरीत त्यानंतर महापालिका होती, महापालिकेमध्ये तुम्ही नगरसेवकही बनणार होतात, अशा चर्चा सुरू झालेल्या. तुम्ही अचानक माघार घेतली. म्हणजे एकंदरीत तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी नकार जो आहे तो दिला गेला पक्षाच्या माध्यमातून, आणि आता अचानकपणे एक मोठं पद जे ते देण्यात आलं. हे तुम्हाला अपेक्षित होतं? म्हणजे आज हे जे पद भूषवण्यात आलंय किंवा आज जे पद तुम्हाला देण्यात आलंय, जी नियुक्ती करण्यात आली, तुम्हाला माहिती होतं की हे ऑल ओव्हर सरप्राईज होतं तुमच्यासाठी? नाही, मला तर बिलकुलच माहीत नव्हतं. मला पण आज सकाळीच ही बातमी कळालेली आहे आणि म्हणूनच मी म्हणलं की खूप मोठ्या प्रमाणात ही संधी मला पक्षाकडनं प्राप्त झालेली आहे. भलेही विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यावेळी सुद्धा जेव्हा माघार घ्यायला लागलं तरी सुद्धा मला त्या गोष्टीचं काही वाईट वाटलं नाही. जे काय आहे, पक्षाचा निरोप हा नेहमी आमच्यासाठी शेवट आहे असंच आम्ही सांगत आलेलो आहे आणि आता इथून पुढं जोरदार कामाला लागायचं. संयमाचं फळ भेटलं असं वाटतं? अगदी नाही, संयम राजकारणातला एक खूप मोठा भाग आहे. संयम तुम्हाला ठेवायलाच लागतो आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, खास करून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला ते अतिशय आवश्यक आहे. आणि फळ भेटल्यापेक्षा मला वाटते मी जे आजपर्यंत कामकाज करत राहिलो आहे याचा एक खूप मोठा आत्मविश्वास मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यामध्ये दाखवला आहे आणि ते मी खूप व्यवस्थितपणे पार पाडेन. तुम्ही युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आता निवड तुमची झालेली आहे, परंतु यापूर्वी देखील तुम्ही अनेक निधी म्हणजे केंद्राकडून तुम्ही घेतलाय, राज्य सरकारकडून देखील तुम्ही घेतलाय. ती कामं तुम्ही पुरवलेली आहेत. यापूर्वी म्हणजे यापुढे देखील हीच कामं तशाच पद्धतीने सुरू राहतील. त्याचबरोबर युवा मोर्चा म्हणून म्हणजे आंदोलनं येतील, अनेक मोठा भाग येतो, मोठी आव्हानं आहेत. काय सांगाल त्या आव्हानांबद्दल? अगदी तुम्ही जसं म्हणलात, आजपर्यंत कोल्हापूर शहरासाठी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी काम करत आलो होतो. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळणं हे फार मोठी आहे. आणि तसंच मला युवा मोर्चा ह्या पदावरती मी आता आल्यामुळं युवकांशी निगडीत खास करून प्रश्नांवरती लक्ष देऊन काम करायचं आहे. आणि एकत्रित येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर संपूर्ण दौरा करावा लागेल, सर्व जिल्ह्यांमध्ये जायला लागेल. सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं एक्झिस्टिंग केडर आणि त्याचबरोबर नवीन त्यामध्ये वाढ जी माझ्या माध्यमातून मी करण्यासाठी प्रयत्न करणार. ह्या संपूर्ण चित्राकडे बघत असताना एक खूप मोठी जर्नी माझ्यासमोर आहे. तर त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. कृष्ण सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही सोशल मीडियामध्ये म्हणजे सक्रिय आहात. तुमचे व्लॉग्स असतील, तुमचे व्हिडिओज असतील, हे तुफान सोशल मीडियावरती व्हायरल होतात. तुम्ही अनेकदा म्हणजे गरीब गरजूंची मदत देखील करता. परंतु आता तुम्ही राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होणार आहे का? कारण की तिकडेही तुमचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक मेसेज देता. पॉलिटिक्स खरं तर एक खूप सिरियस प्रोफेशन आहे. तुम्हाला तुमचं नेतृत्व तयार करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावा लागतो, फार वेळ त्यासाठी द्यायला लागतो आणि एक व्यक्तिमत्व उभा होण्यासाठी सुद्धा तुम्हाला फार मेहनत घ्यायला लागते. त्यामुळं अगदी म्हणजे सोशल मीडियाला तेवढा वेळ आता देता येणार नाही,
पण मी प्रयत्न करत राहणार की माझ्या फॉलोअर्सला निराश न करता जेवढा काही कॉन्टेंट टाइम टू टाइम जो संडेजला येत असतो तो टाकण्याचा प्रयत्न करीन. परंतु आता ही राजकीय जबाबदारी आल्यामुळं मला फार वेळ आता राजकीय अभ्यास करण्यामध्ये द्यायला लागणार आहे. त्यामुळं ते हॅम्पर व्हायला नको ह्याचा पूर्ण प्रयत्न राहील, पण ते होऊ शकेल सुद्धा नाही सुद्धा. जेनझीज सोबत म्हणजे जेनझीज ही जनरेशन जी आहे ती तुमच्याशी फार कनेक्टिव्ह आहे. म्हणजे तुमच्या विचारांना किंवा तुम्ही जे सांगता ब्लॉगिंगमध्ये त्यानुसार तुम्हाला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फॉलो करते. सध्या तरी म्हणजे जर पाहिलं राज्यभरातून कोल्हापुरापुरतंच ते सीमित नाही राहिलं तर राज्यभरामध्ये ते दिसून येत आहे. त्यासाठी एकंदरीत तुमच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय घडामोडी असतील त्याचा वापर तुम्ही सोशल मीडियावरती देखील करणार आहात का? त्यामध्ये मग तुमच्या प्रतिक्रिया असतील किंवा इतर काही गोष्टी तुम्ही जर युवा मोर्चाच्या माध्यमातून एखादं अभियान राबवत असाल या सोशल मीडियाचा वापर तुम्ही एकंदरीत या संपूर्ण राजकारणामध्ये आणणार आहात का? आणि त्यामधूनच तुम्ही युथ आहात, एकंदरीत नवी पिढी तुमच्याकडे एका वेगळ्या आदेशाने बघत असेल, एक वेगळं तुमचा आदर्श असेल. हे जे आत्ताचं राजकारण सुरू आहे नव्या पिढीला फारसं पटत नाही हे असं दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या राजकारणामध्ये सोयीचं राजकारण, बेरजेचं राजकारण हे तुम्ही करणार आहात. मला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाचे जे विचार आहेत हे मला फार पटतात आणि मला संपूर्ण युवा पिढीला त्यांचं लक्ष ह्या पक्षाच्या विचारांकडे आणि ह्या पक्षाच्या कामाकडे केंद्रित करायचं आहे. मी बघतोय ह्या पक्षामध्ये अनेक असे नेते मंडळी आहेत जे प्रामाणिकपणे राज्याच्या त्यांच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करत आले आहेत आणि एकत्रित युवा पिढीला पॉलिटिक्समध्ये सहभागी होणे किंवा पॉलिटिक्सबद्दल चर्चा करणे ह्याकडं त्यांना वळवायचं आहे आणि एक सकारात्मक चर्चा त्यांच्याबरोबर करायची आहे. मला खात्री आहे की मी जेव्हा माझे विचार ह्या पक्षाबरोबर काम करताना जे युवा पिढीसमोर मांडणार तेव्हा मला खात्री आहे की ह्या सगळ्या हे विचार त्यांना पटतील सुद्धा आणि तिथून पुढे ते ह्या पक्षाच्या विचाराकडे किंवा माझ्या माध्यमातून त्यांना आमच्या पार्टीशी कसं जोडलं जाऊ शकते हा माझा प्रयत्न राहील आणि मला खात्री आहे की ती यशस्वीपणे आपण पार पाडू. धन्यवाद सर, आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत कृष्णराज महाडिक होते. आताच त्यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद त्यांना जे इथे मिळालेलं, त्याच्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये नेमक्या काय घडामोडी होत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.